तर वेल वाचवा, खेळ वाचवा. चला ओव्हर टू सर. नक्कीच प्रियाल पाटील सर, आपण पाहिला तर आज प्रत्येकाची भूमिका तर अशीच असेल. स्टार्ट पासून तर एंड पर्यंत पाहिलं तर मित्रांनो, आपली भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्यांचा करगडाट होणं गरजेचं असेल. आणि तीच भूमिका निभावण्यासाठी आपण पाहिलं तर संपूर्ण UPL मधून अर्थात आपण पाहिलं तर टोटल 15चा स्क्वॉड निवडला असेल आणि त्याच्यामधून एक धुरंधर असे खेळाडू प्रत्येक संघामध्ये निवडले असेल. परंतु त्याच्यातून आपण पाहिलं तर गावदेवी गावठाण मित्रांनो, संपूर्ण आज आपण पाहिलं तर पनवेल लीगच्या माध्यमातून ज्या लीगमध्ये अर्थात ज्याच्या नावावरती अनेक रेकॉर्ड आहेत. अर्थात मित्रांनो, तब्बल आपण पाहिलं तर आतापर्यंत 32 हाफ सेंचुरी आणि खास करून आपण पाहिलं तर आतापर्यंत मला वाटतं 4 बायसिकल आणि खास करून 2 टू व्हीलर. आता आपण पाहिलं तर गावदेवी गावठाणचा एक धुरंधर सर सेनापती म्हणून ज्यांच्याकडे पाहिला जातोय करण मडवी. अर्थात आपण पाहिलं तर स्ट्राईकला जातोय, तर नॉन स्ट्राईकला कोण असेल पाहायचं आहे. निलेश ठाकूर. निलेश ठाकूर द माइंड ऑफ द क्रिकेट मित्रांनो, क्रिकेटचं माइंड अर्थात ज्याला संबोधलं जातोय आणि म्हणूनच त्याच्या समवेत निलेश ठाकूर असेल. एक सुवर्ण संधी असेल अपूर्वा चंद्रकांत ठाकूर यांच्याकडनं निलेश ठाकूर याच्यासाठी षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. परंतु आपण पाहिलं तर मित्रांनो, नक्कीच नूर 11 पानदिवे मित्रांनो, एक जबरदस्त महायुद्ध पहिलं. दिस इज द फर्स्ट इम्प्रेशन, लास्ट इम्प्रेशन का म्हटलं जातोय आणि तेच प्रभुत्व दाखवण्यासाठी अर्थात नूर 11 पानदिवे संघाकडनं गोलंदाजीसाठी कोण असेल. खास करून पाहिला तर दोन्ही बाजूनं अर्थात आपण पाहिलं तर खेळवण्यात येणार आहेत. 5 षटकांचा सामना असेल. खास करून पहिलं षटक टाकण्यासाठी शुभम येईल. कारण मित्रांनो, नक्कीच ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येतोय आणि तीच सुरुवात करण्यासाठी गोलंदाज आपण पाहिलं तर शुभम इंगले. शुभम इंगले नागाव. शुभम इंगले नागाव मित्रांनो, पाहिलं तर ख्याती तशी मोठी आहे आणि म्हणूनच शुभम इंगले दिस इज द फर्स्ट ओव्हर नंबर P1 षटक घेऊन येतो. पाहिलं तर खास करून रत्नेश्वरी मंदिराच्या एंड कडनं असतील. पहिला टाळ्यांचा गडगडाट होऊन पहिल्या सामन्याला ही मानवंदना देत असताना सर्व खेळाडूंच्या माध्यमातून पहिलं षटक P1चं या ठिकाणी आपण पाहिलं तर नूर 11 दिस इज द मॅच ऑन, गेम ऑनचा इशारा देतात या ठिकाणी. 3, 2, 1 लेट्स गो. दिस इज द UPL फर्स्ट बॉल मॅन फ्रॉम द शुभम इंगले. पहिला चेंडूवरती कडा प्रहार आणि यावेळेस हवेमध्ये झेल आणि झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय. आदेश मोकल. पहिलाच धक्का बसतो यावेळेस पाहिला तर गावदेवी गावठाण या संघाच्या संघ नायकाला करण मडवी अर्थात आपण पाहिलं तर निलेश ठाकूर याच वेळी पाहिलं तर पहिला बॅक टू पॅव्हिलियन डीजे. स्वराज्यासाठी लढले माऊले, परवान केली जीवाची. हिंदू स्वराज्य निर्माण केली, ही कहाणी त्या राजाची, ही कहाणी त्या राजाची. हे झाला न कधी होणार नाही एकच राजा शिवाजी. झाला न कधी होणार नाही एकच राजा शिवाजी. क्या बात मित्रांनो, नक्कीच ही पहिली अर्थात मानवंदना आमच्या साऊंड मास्टर अर्थात निलेश धुमालच्या माध्यमातून, साऊंड मास्टरच्या माध्यमातून. कारण मित्रांनो, जरी कापल्या आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल त्या राजाची. त्या राजांना हा पहिला मानाचा मुद्रा अर्थात आपण पाहिलं तर त्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून आणि संपूर्ण अर्थात आपण पाहिलं तर साई प्रीत लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून हा मुद्रा होता. पाहायचा आहे पहिला जबरदस्त गोलंदाज शुभम इंगलेच्या माध्यमातून. काय पहिला चेंडू पाहिला तर अतिशय जबरदस्त खोडवर पद्धतीचा चेंडू. निलेश ठाकूरला याला काय संबंध नाही. एक पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्र खेळण्याच्या माध्यमातून पहिली विकेट तंबूच्या असलेला निलेश ठाकूर. तर तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज येतोय साई पाटील. गावदेवी गावठाणच्या माध्यमातून साई पाटील पण स्ट्राईकवरती असेल करण मडवी. पहिला चेंडूवरती कडा प्रहार आणि यावेळेस प्रावीण्य बॉक्स मधून सेट आलेला करण मडवी पहिला देतोय दे धक्का आणि हा घ्या UPL छक्का. छत्रपतीच्या शूरमर
मास्टर. कारण मित्रांनो नक्कीच आम्ही चुकूनही मुंगीच्या वाटेला जात नसतोय, परंतु आमच्या मार्गात कोणी आला तर सिंहाचे दात सुद्धा मोजायला भीत नसतोय. ही आहे मर्द मराठ्यांची जात. यावेळेस काय व्हेरिएशन होतं मित्रांनो. नक्कीच 2 चेंडू आपण पाहिला. नक्कीच पहिला चेंडूवरती फलंदाज बाद, तर त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आला होता षटकार, परंतु कमबॅक केलाय. यावेळेस पाहिलं तर शुभम इंगलेच्या माध्यमातून तिसरा चेंडू काय व्हेरिएशन, स्लोअर वन डिलिव्हरी. चौथा चेंडू स्लोअर वन डिलिव्हरी होतं. पाहायचा एक चान्स येतोय, परंतु यावेळेस पोहोचणार काय. हो यस, प्रॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय करण मडवी. कारण माहिती आहे संघाचा सरसेनापती आहे. संघाचा सेनापती कसावर अर्थात मित्रांनो पावनखिंड बाजीप्रभूने एकट्याने लढवली. ती लढाई अर्थात मित्रांनो त्या बाजीप्रभूच्या नावावरती सार्थक झाली आणि म्हणूनच या ठिकाणी अर्थात संघाचा सरसेनापती करण मडवी आहे, त्यालाही पावनखिंड लढवायची आहे. आणि पाहिला तर नक्कीच पुन्हा एकदा काय गोलंदाजी कमबॅक राहिली आहे यावेळेस शुभम इंग्लेच्या माध्यमातून. षटक क्रमांक P1 चं पहिलं मार्गस्थ असताना चेंडू झाले 4. 5वा चेंडू असेल, परंतु काय व्यूहरचना असेल. 30 यार्ड सर्कल मधून पाहिलं तर हे अतिशय जबरदस्त सजवलेलं अर्थात आपण पाहिलं तर हे एक P1 चं षटकासाठी असलेलं चक्रव्यूह. शुभम इंगले आपल्या षटकातील 5वा अस्त्र असेल. समोर असणाऱ्या फलंदाज साई पाटील. मूर्ती लहान, कीर्तिमान असेल काय. जोरदार बिग हिट करण्याचा प्रयत्न, अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाही. जिथं संपर्क नाही मित्रांनो तिथं उत्पत्ती नाही. आणि दगदगत्या उन्हामध्ये मित्रांनो नक्कीच मी म्हटलं की नक्कीच झकास लस्सी चाचा आहे मित्रांनो. आपल्या शरीरावरती नियंत्रण ठेवण्याचे काम अर्थात या लस्सीच्या माध्यमातून असेल किंवा आपण पाहिलं तर अर्थात छास ताक असेल, याच्या माध्यमातून संपूर्ण या उन्हाच्या कडक्यामध्ये होणार. परंतु पाहायचं आहे UPL दिस इज द फर्स्ट इम्प्रेशन 2022 जानदार शानदार पहिलं पर्व. अर्थात गुरुवर्य पंडित सर असतील किंवा आतिश पाटील असेल, संपूर्ण गुरु ही प्रीत आणि उरण प्रीमियर अर्थात उरियन असोसिएशन लीग असेल, संपूर्ण आज खेळाडूंचा भरणा या ठिकाणी येणार. जोरदार बिग हिट करण्याचा नादात चेंडू जातोय. फर्स्ट गल्ली मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबणार नाही, यावेळेस चेंडू जातोय. दिस इज द 3 बाउंड चेंडू सीमा रेषा पार चौकार. राजा आहे तो एकच महान, त्याची कीर्ती ही आहे हो छान. छत्रपती शिवाजी राजे नावाचे दैवत होते महान. छत्रपती शिवाजी राजे नावाचे दैवत होते महान. छत्रपती शिवाजी राजे नावाचे दैवत होते महान. छत्रपती शिवाजी राजे नावाचे. मित्रांनो अतिशय सुरेख निलेश धुमालच्या माध्यमातून पाहिलं तर ही त्रिवार मानाचा मुद्रा राजांना अर्थात मंडळी म्हटलं जातोय. महाराजांच्या शमशिरीला आणि शिस्तीला लवचिकपणा ठावच नव्हता. एखादा वाकडा गेला तर मित्रांनो त्याचा तुकडा पाडला जातोय. 1645 ला अर्थात आपण पाहिलं तर नक्कीच पाटलांची पाटीलकी जप्त करण्यात आली. का मित्रांनो, एखाद्या माझ्या स्त्रीवरती अन्याय अत्याचार केला आणि म्हणूनच लगेच त्यांचा अर्थात उजवा हात कापला होता. आणि म्हणूनच मित्रांनो आम्ही चुकूनही मुंगीच्या वाटेला जात नसतोय, परंतु आमच्या मार्गात कुणी आला तर सिंहाचे दात सुद्धा मोजायला भीत नसतोय. ही मर्द मराठ्यांची जात आहे. पाहायचं आहे पहिलं षटक अर्थात नूर 11 पांदिवेच्या माध्यमातून संपुष्टात आलंय. त्या षटकामध्ये विचार केला तर माझे गुणलेखक विनोद घरत सर आपण पाहिलं तर धावा आल्या त्या षटकामध्ये 11 धावा. एक सफलता निलेश ठाकूरच्या माध्यमातून अर्थात अतिशय जबरदस्त झेल टिपला. आणि त्याच्यानंतर पाहिलं पहिल्या P1 च्या षटकामध्ये या ठिकाणी धावा आलेल्या आहेत 1 बाद 11. अतिशय जबरदस्त. दिस इज द फर्स्ट इम्प्रेशन, इट इज द लास्ट इम्प्रेशन. आपण पाहिलं तर खेळाडू कक्ष सुद्धा काय मित्रांनो अर्थात क्रिकेटचं देव, द गॉड ऑफ द विजन, क्रिकेटचा देवता अर्थात सचिन रमेश तेंडुलकर हा असा एक खेळाडू कक्षामध्ये आहे. आपण पाहिलं तर नक्कीच तब्बल 15चा स्क्वॉड गावदेवी गावठांचा त्या क्षेत्रामध्ये आपल्याला विसावताना दिसतोय. संपूर्ण मान्यवरांचं या ठिकाणी पाहिलं तर अतुलजी मडवी असतील अर्थात गावदेवी गावठाण. संपूर्ण आज आपण पाहिलं तर संपूर्ण या आमच्या रायगड महाराष्ट्रच नव्हे आखादी देशामध्ये संपूर्ण ज्यांच्या माध्यमातून अर्थात या संघाला प्राधान्य दिलं जातोय अर्थात या संघाचे संघ मालक अतुलजी पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. त्यांचं सुद्धा हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. असंख्य जिल्ह्यात असंख्य महाराष्ट्राच्या देशाच्या कानकोपऱ्यात ज्यानं गावदेवी गावठाण नावाचं ब्रँड जे टेनिस क्रिकेटमध्ये बनवलंय त्याचे ओनर सन्माननीय अतुलजी पाटील साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येणं अपेक्षित आहे. ओके आपण अतुलजी मडवी.
या ठिकाणी हा चेंडू पहिला चेंडूवरती वरती स्वार झालेत, परंतु एक से ज्यादा अर्थात एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. आणि एका धावसंख्येचा विचार केला तर संघाची धावसंख्या दिस इज द सेकंड अर्थात P2चं षटक चालू असताना 12 धावसंख्या स्कोर बोर्डवरती लागताना दिसत आहेत. खास करून करण मडवी मित्रांनो, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, अर्थात आपण पाहिलं तर सातत्यानं आपल्या संघाला विजय करण्याचं काम मग गावदेवी गावठाण असेल किंवा आज ज्यांच्या माध्यमातून UPL खेळत असताना हे काम करायचं असेल, परंतु षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी जितेश अतिशय सुरेख चेंडू, थोडासा खोलवर पद्धतीचा चेंडू, यावेळी ट्रॅव्हल शॉट ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. एक धाव मिळतोय. एकेरी धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच आपण पाहिलं तर 5 धावसंख्येवरती साई पाटील खेळतोय. एक जबरदस्त खेळाडू आहे ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर साई पाटील कंठवली अर्थात मित्रांनो वैभव पाटीलच्या नेतृत्वात घडलेला हा प्लेअर आहे आणि पाहायचं एक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय साई पाटील. समोर असणार आहे अर्थात संघाचा सर सेनापती अर्थात करण मडवी. वैयक्तिक 8 धावसंख्येवरती अर्थात योगदान देऊन खेळतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि यावेळेस चुकीला माफी नाही, चेंडू जातोय अर्थात सीमा रेषा पार. हा येतोय खणखणीत षटकार. त्या राजधानीवरती भगवनी शान आहे, भगवनी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. क्या बात, थँक्यू डीजे अर्थात निलेश धुमाल सर. कारण पाहिलं तर मित्रांनो रायगड जिल्हा हा महाराष्ट्राची शान आहे. मित्रांनो आपण पाहिलं तर पहिलेचा आपला या ठिकाणी या संपूर्ण माझ्या उरण पनवेलकरांना पाहिलं तर कुलाबा म्हणून ज्या रायगडचं नामकरण होतं, परंतु अर्थात AR बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या माध्यमातून आज संपूर्ण रायगड अर्थात आपल्या संपूर्ण अभिमानाचा मान ज्या AR अंतुळे साहेबांच्या माध्यमातून त्या रायगडला नाव पडलं पाहायचं आहे. हा मानाचा मुजरा होता अर्थात करण मडवीच्या माध्यमातून षटकाराच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 6 जाऊन पोहोचतोय 19 या धावसंख्येवरती. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू, काय व्हेरिएशन मित्रांनो पाहायला मिळतं. यालाच तर म्हणतोय कमबॅक. कारण मित्रांनो जो आपला डिस्टन्स अर्थात पायाने चालतो तो अंतर कापत असतोय, पण डोक्याने जो चालत असतोय तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असतोय. आणि तीच गोलंदाजी अर्थात कमबॅक पाहायला मिळतंय जितेशच्या माध्यमातून. सावरखार जितेश घरात जोरदार अपील आणि यावेळेस नक्कीच आपण पाहिलं तर कुठं तरी नक्कीच 55 फेट आलाय आणि जितेश घरात मित्रांनो पाहिलं तर सावरकाला संघाला जास्तीत जास्त त्यांचं योगदान असतोय आणि म्हणूनच जितेशच्या माध्यमातून अनेक षटकार चौकार आपण ज्याच्या फलंदाजीतून पाहिले आहेत, परंतु यावेळेस गोलंदाजी काय अतिशय जबरदस्त. आतापर्यंत चेंडू झालेत 5 चेंडू झालेत, अतिशय जबरदस्त. जोरदार बिग हिट आणि अपील यावेळेस होतोय आणि यावेळेस उचलून दिला जातोय. पहिला आपण पाहिला तर नक्कीच दुसरा फलंदाज यावेळेस WLB च्या समस्यात अर्थात करण मडवी बॅक टू पॅव्हिलियन. क्या बात मित्रांनो, नक्कीच आपण पाहिलं तर प्रणिताताई देशमुख अर्थात ज्यांच्या माध्यमातून एक ध्वनिफीत संचलित झाली आणि संपूर्ण महाराष्ट्राला ज्या आमच्या प्रणिताताईंच्या गाण्याचं वेड लागलंय. आणि म्हणूनच मित्रांनो आज आपण पाहतोय संपूर्ण या UPLच्या माध्यमातून हा त्रिवार मानाचा मुद्रा देत असताना यावेळेस 4थ्या क्रमांकावरती फलंदाज जातोय करण मडवीच्या अर्थात LBच्या विकेटच्या माध्यमातून. पुढचा करण मडवी मॅन फ्रॉम चिर्ले, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आपण पाहिलीत. नूर 11चे संघ मालक या ठिकाणी ज्यांच्याकडनं आता जो करण मडवीचा विकेट घेतला त्यांच्यासाठी अर्थात आपण पाहिलं तर जितेश घरात यांच्यासाठी रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी आलेली आहे. नितेश पाटील तर
तर पुन्हा एकदा शुभम इंगळे ज्यांच्या माध्यमातून पहिलं षटक टाकलं होतं P1चं 11 धावा दिल्या होत्या, परंतु दुसरा गोलंदाज जितेश घरत अर्थात मॅनफॉर्म सावरकर मित्रांनो सातत्यानं सावरकरला मोठं क्रिकेटच्या माध्यमातून योगदान ज्यांचं राहिलं आहे पाहायचं आहे। यावेळेस तिसरं षटक क्रमांक गोलंदाजासाठी शुभम इंगळे अर्थात नागाव संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे तोच शुभम इंगळे। संघाची धावसंख्या 2-19। काय मित्रांनो गुणलेखक विनोद घरतच्या माध्यमातून आपल्याला पाहिलं तर जोरदार बिग हिट करण्याचा प्रयत्न क्रॉस लाईन मारण्याच्या प्रयत्नात या वेळेचा पाहिला तर चेंडू आणि फळी अर्थात बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही, संपर्क नाही तिथं उत्पत्ती नाही, एक निर्धाव चेंडूची सांगता। पहिल्या सत्रातील आपण पाहिलं तर या आतापर्यंत 13 चेंडूंचा खेळ संपलाय आणि यावेळेस पाहिलं तर गावदेवी गावठाण संघाच्या माध्यमातून 2 बाद संघाची धावसंख्या आहे 19। अतिशय जबरदस्त चेंडू या बैलाचा पाहिला तर बॅटची आउट एज घेऊन चेंडू सेकंड स्लिप मध्ये ट्रॅव्हल झाला होता, परंतु त्याच्यावरती आली 1 धाव। या एकी धावसंख्येने विचार केला तर साई पाटील अर्थात पाहिलं तर 7 या धावसंख्येवरती असेल, 6 धावसंख्येवरती खेळताना दिसतोय। अर्थात दुसरं दशक या वेळेचं पाहिलं तर गावदेवी गावठाण संघाचं स्कोरबोर्डती लागताना दिसतोय, परंतु नूर 11 पानदिबे संघाचा संघ नाही काय मित्रांनो अतिशय जबरदस्त यावेळेस षटक क्रमांक 3 मार्गस्थ करत असताना रिव्हर्स अटेम्प्ट केला, यावेळेस सक्सेसफुल झालाय, परंतु पाहायचं क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी जितेश अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण होते, परंतु 1 धाव काय रोखू शकत नाही। या एकीर धावसंख्येचा विचार केला तर 21 धावसंख्या स्कोर बोर्डवरती लागताना दिसत आहेत गावदेवी गावठाण संघाचा। 21 लॉस ऑफ द 2 विकेट्स। फुल टॉस पद्धत चेंडूपर्यंत स्लोअर वन फुल टॉस होता, यावेळेस क्लिक केलाय, चेंडू पुन्हा एकदा गीतेश कडे जातोय अर्थात एक्स्ट्रा मिड ऑफ वरती ट्रॅव्हल झाला होता, त्याच्यावरती आली आहे 1 धाव। या एकीर धावसंख्येचा विचार केला तर संघाची धावसंख्या 22 लॉस ऑफ द 2 विकेट्स गावदेवी गावठाण। यूपीएल अर्थात पहिलं पर्व अतिशय जबरदस्त आणि खास करून अनेक चाहते क्रिकेटचे लाईव्ह साई टेलिकास्टच्या माध्यमातून पाहत आहेत। यावेळी थोडासा क्लिक करतोय चेंडू साई प्रीत अर्थात च्या माध्यमातून पाहत असतील 2 धावा सहजरित्या या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत। अतिशय जबरदस्त अर्थात या वेळेस पाहिलं तर गुड रनिंग बिटवीन पाहायला मिळतोय 2 फलंदाजांच्या माध्यमातून, मग साई पाटील असेल किंवा आपण पाहतोय करण मडवी अर्थात मॅन फ्रॉम चिर्ले। परंतु विचार केला तर नक्कीच पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रातील 5 षटकांचा सामना असेल, 5 षटकाचा विचार केला तर नक्कीच या पागोटी संघाच्या मैदानाचा विचार केला तर आपण मित्रांनो कमीत कमीत मी म्हणेन या पहिल्या सत्रामध्ये 50 धावा तर जास्तीत जास्त 55 ते 60 धावा येणं गरजेचं असेल। ओ व्हॉट अ नाईस डिलिव्हरी दिस वन अर्थात आपण पाहिलं तर मीडियम फास्ट डिलिव्हरी म्हणावी लागेल। दुसऱ्या धावचा प्रयत्न परंतु फेकी थोडीशी खराब म्हणावी लागेल आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा सहजरित्या तर खास करून पुन्हा एकदा मित्रांनो आपण जातोय तर लाईव्ह टेक खास करून टेलिकास्टच्या माध्यमातून मैदानाकडे। पूर्वार्धातील पहिल्या सत्रात आपण पाहिलं तर नक्कीच नूर 11 पानदेवच्या माध्यमातून 2 षटक हाताळले गेलेत आणि त्या षटकांचा विचार केला तर आतापर्यंत धावा आल्यात गावदेवी गावठाण संघाच्या माध्यमातून अर्थात 2 बाद 26। नूर 11 संघाचे ओनर ज्यांच्या माध्यमातून अर्थात जितेश घरत यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक अर्थात करण मडवीला बाद केल्यानंतर देण्यात आलेले होतं। पहिला चेंडू अर्थात चेंडू थर्म्यांच्या दिशेने ट्रॅव्हल झाला, यावेळी चेंडू अर्थात गतीने धावतोय, चेंडू जातोय अर्थात सीमा रेषा पार, हा येतोय यूपीएल चौकार। कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे चौमुखी डंका वाजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे। नक्कीच मित्रांनो नक्कीच मृतकेचे पावित्र्य तब राखिले गरजूने केला हिंदुत्सव साजरा शिवाजी राजा तुझं मानाचा मुजरा। आणि खास करून आपण पाहिलं तर अतिशय जबरदस्त, कारण मित्रांनो कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात चांगली झाली तर त्याचा एंड ही गोड होतोय आणि सुरुवात तर आमच्या अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीत अर्थात आपण पाहिलं तर पनवेलचे जेम्स बॉन्ड्स अर्थात ज्यांना उपाधी दिली प्रीतम दादा या ठिकाणी पाहिलं तर थर्ड पंचांची मागणी केली आहे। थर्ड पंचांच्या भूमिकेत आपण या ठिकाणी जायचं आहे। खास करून आपण पाहिलं तर संतोष लवेकर सर असतील,
एखाद्या गोलंदाजावरती आणखीच या ठिकाणी आपण पाहिलं तर आक्षेप असेल किंवा आणखी काय असेल, परंतु या ठिकाणी तिसरा पंच, परंतु यावेळेस पाहिलं तर नक्कीच चौथ्या क्रमांकावरती आलेला करण मडवी मॅन फ्रॉम चिर्ले. अपेक्षा असतील परंतु गोलंदाज आपण पाहिलं तर चौथ्या क्रमांकावरती आहे यावेळेस संदीप गावण. संदीप गावण अर्थात आपण पाहिलं तर आवरे. संदीप गावण मॅन फ्रॉम आवरे. शॉर्ट पिच पदा चेंडू अतिशय जबरदस्त. अर्थात आपण पाहिलं तर थोडासा उजव्या इष्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू एक निर्धाव चेंडूची सांगता. काय मित्रांनो, गोलंदाजी अर्थात कंजूस गोलंदाजी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाला आहे, परंतु या 3 षटकामध्ये अवांतर एकही चेंडू आतापर्यंत फेकला गेला नाही. शॉर्ट पिच पुन्हा एकदा गुडलँड स्पोर्टवरती उंची घेतल्यानंतर काय चेंडू, अर्थात काय गोलंदाजी राहिली. आतापर्यंत 2 चेंडू संदीप गावणच्या माध्यमातून यावेळेस 3 चेंडू झाले. 3 चेंडूमध्ये पहिला चेंडू आपण पाहिला तर चौकार अर्थात थडम्यांच्या दिशेने गेला होता, परंतु कमबॅक काय राहिलाय. 2 चेंडू अर्थात निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. गावदेवी गावठाण अर्थात पाहिलं तर 2 बाद संघाची धावसंख्या आहे यावेळेस 30. पुन्हा एकदा थोडीशी उचली घेतल्यानंतर यावेळेस मी म्हणेन की कुठंतरी जखडून आणि पकडून ठेवणे फलंदाज यावेळेस पाहिलं तर साई पाटील या फलंदाजाला. आतापर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच साई पाटील यावेळेस हवेमध्ये झेल आणि आपण यावेळेला पाहिलं तर तिसऱ्या आता थडम्यांच्या दिशेने झेल टिपला जातोय आणि तिसरा मोहरा अर्थात गावदेवी गावठाणचा तंबूच्या आसऱ्याला. वादळ आले घेऊन भगवा झेला हाती, भगवे वादळ आले घेऊन भगवी आमची माती. क्या बात मित्रांनो, अतिशय जबरदस्त मित्रांनो. खास करून पाहिलं तर आज ज्या माझ्या राजांना त्रिवार मानाचा मुद्रा संपूर्ण अर्थात निलेश धुमालच्या माध्यमातून आज माझ्या समेत जोडले गेले आहेत. आणि खास करून आपण पाहिलं तर लेजंड प्लेयर उरण अर्थात आपण पाहिलं तर 40+ ज्यांच्याकडे पाहिलं तर अर्थात रमाकांत घरत अध्यक्ष अर्थात रमाकांत घरत. आपण पाहिलं तर मित्रांनो जो 1992चा काल अर्थात मित्रांनो पॉईंटच्या दिशेला काय षटकार ज्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिलेत, तोच मात्र यावेळेस पाहिलं तर 5व्या क्रमांकावरती असेल रमाकांत घरत. तर उत्कृष्ट गोलंदाज ज्यांच्या माध्यमातून काय आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडू हातेलेत. 5व्या चेंडूवरती विकेट अर्थात साई पाटीलला परतवलाय तंबूच्या आसऱ्याला. सफळ गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज संदीप गावण. Oh, what a nice delivery. This one 6 delivery and 6 delivery अर्थात over number 4 to over and over number 4 complete. This is the first सेमिस्टर अर्थात पहिला सत्र. यावेळेस पाहिलं तर 4 षटकं संपली जातात आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर विचार केला तर गावदेवी गावठाण 3 बाद संघाची धावसंख्या आहे यावेळेस 30. दशक पूर्ण. डीजे ओके, थँक्यू सो मच मित्रांनो. नक्कीच IPL आली आणि IPLच्या या धूननं संपूर्ण माझ्या क्रिकेट रसिकांनाच नव्हे तर आभाल वृद्धांना सुद्धा अर्थात भुरल पाडली. आणि म्हणूनच हे पहिलं पर्व आहे. पहिले पर्व अर्थात मित्रांनो UPL चा हा एक थरार. आणि काय मित्रांनो, मानवंदना सुद्धा अर्थात मुवमेंट मॅजिकच्या माध्यमातून पहिली मानवंदना गणपती बाप्पांना देण्यात आली. खास करून मित्रांनो दिस इज द लास्ट ओव्हर स्लोगन ओव्हर असेल या अर्थात हाणामारीच्या षटकामध्ये गावदेवी गावठाण किती धावा जमवण्यात यश येतोय पाहायचं आहे. 30 धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत लागले, परंतु यावेळेस पाहिला तर रमाकांत घरत एक लेजंड प्लेअर आहे ज्याच्या माध्यमातून पॉईंटच्या दिशेने अनेक षटकार चौकार आपण पाहिले आहेत, परंतु यावेळेस समोर असणार आहे फलंदाज करण मडवी अर्थात मॅन फ्रॉम चिर्ले. मोठ्या अपेक्षा असतील अर्थात त्यांच्या हितचिंतकांना गावदेवी गावठाणच्या अर्थात आपण पाहिलं तर यावेळेस संघ मालकाला अतुलजी मडवी यांना. यावेळेचा फुलटॉपचा चेंडू खेळून काढला. चेंडू ट्रॅव्हल थर्डमॅनच्या दिशेने अर्थात डीप फाईन लीगच्या दिशेने जातोय आणि पंचांचा इशारा येतोय अर्थात नोचा इशारा येतोय. 1+ अर्थात या 1 आणि 4 अर्थात 5 धावा येतील. डीजे
परवाना केली दुधाची तुझ्याची जाग परवाना केली दुधाची तुझ्याची जाग त्याला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग त्याला क्या बात महाराष्ट्राचा मित्रांनो, नक्कीच तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, परंतु स्वराज्य निर्माण करण्याची ताकद फक्त आणि फक्त त्या मर्द मराठ्यांच्याच होत्या. कारण मित्रांनो, इतिहास घडवणारी माणसं इतिहास बदलू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास लिहू शकत नाही. कारण मित्रांनो, इतिहास होतो अर्थात पाण्याच्या किंवा गुलाबाच्या या पाण्यातून नव्हे तर माणसांच्या रक्ताच्यात. आणि म्हणूनच ते इतिहास घडवलं 1984 त्या जमीन आंदोलनातून. त्या त्रिवार अर्थात 5 हुतात्म्यांना अर्थात त्रिवार हा मानाचा मुजरा माझ्या अर्थात डीजे मास्टरच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 5 चेंडू असतील पूर्वार्धातील 6 चेंडू असतील. पहिला चेंडू नोआ होता, फ्री हिट होती, नक्कीच त्याच्यावरती प्रहार झालाय, परंतु पायाचा चेंडू खाली क्षेत्ररक्षण येतो. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न आणि यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच रमाकांत अर्थात या ठिकाणी आपल्या पॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित होतोय. या 2 धावा काय मित्रांनो, अर्थात पाहिलेकर चीते की चाल और बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करते. अतिशय जबरदस्त गुड रनिंग बिटवीन म्हणावे लागेल रमाकांत घरत आणि त्याचा साथी फलंदाज अर्थात या ठिकाणी करंत मडवी. या 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 2 न वाढली गेली. गावदेवी गावठाण संघाची धावसंख्या आहे यावेळेस 3 बाद 37. लास्ट ओव्हर अर्थात पहिल्या सत्रातील स्लॉग ऑन ओव्हर हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातोय तोच षटक घेऊन आलाय गोलंदाज कल्पेश म्हात्रे. खास करून आपण पाहिलं तर नक्कीच रत्नेश्वरी अर्थात मंदिराच्या एंडकडनं कल्पेश अतिशय जबरदस्त चेंडू, परंतु यावेळेस पाहिला एक धाव तर पूर्ण होईल, दुसरी धावचा प्रयत्न असेल, परंतु येस यावेळेस दुसरी धाव पूर्ण होईल काय. आणि यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अतिशय जबरदस्त गुड रनिंग बिटवीन पुन्हा एकदा करण मडवी आणि खास करून रमाकांत घनंत यांच्यामध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूचा विचार केला तर 2 धावसंख्येनं आपल्या खात्यामध्ये आपल्या संघामध्ये भरणा करताना दिसतोय गावदेवी गावठाण संघाचा हा करण मडवी. संघाची धावसंख्या गावदेवी गावठाण अर्थात 39 लॉस ऑफ द 3 विकेट्स. साईप्रीत अर्थात च्या माध्यमातून अतिशय जबरदस्त अर्थात पारदर्शक काम मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बाद 39 पहिल्या सत्रातील चेंडू बाकी असतील फक्त आणि फक्त 4 चेंडू असतील. पहिला चेंडू 9 टाकल्यानंतर आपण पाहिलं तर 4 चेंडू बाकी असतील. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस कल्पेश शॉर्ट पिच पद्धत चेंडू आणि यावेळेस चुकीला माफी नाही, परंतु यावेळेस चेंडू पाहिला तर 1 बाउन्स चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. भूमिपुत्र बागा पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय भूमिपुत्र बागा पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय. सहन करणार नाही छल सहन करणार नाही छल दिवसाईवरचे मित्रांनो नक्कीच कारण खास करून नवी मुंबईला फक्त आणि फक्त अर्थात माझ्या खासदार लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव. कारण मित्रांनो हा अर्थात एक ज्या पद्धतीने माझ्या राजांचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं गेलं तसंच माझ्या या दिबा पाटलांचं सुद्धा नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहावं एवढी दहशत एवढा दरारा माझ्या त्या दिबा पाटील खासदार लोकनेते यांचा होता. आणि म्हणूनच पाहायचं यावेळेस चौकार आलाय. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धत चेंडू आणि चुकीला माफी नसणार आहे. हा येतोय अर्थात छत्रपतींचा छावा. या मिळतायत 7 धावा. विजयी वार्ता देण्या गडावर तोफीचा आवाज धडकला तोफीचा आवाज धडकला शिवजन्माने शिवनेरीवर थँक्यू डीजे मास्तर. कारण मित्रांनो नक्कीच पाहिला तर 19 फेब्रुवारी जगात का भारी कारण शिवनेवरती एक दिवा असा जो पेटला की वातना त्याची बिजली हो जणू गर्भ नभातली चमचमणारी बिजली हो. 49 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रातील चेंडू बाकी असतील आता फक्त आणि 2 चेंडू असतील. काय मित्रांनो अतिशय जबरदस्त पाहिलं नक्कीच करण मडवी अर्थात मॅन फ्रॉम चिर्ले वैयक्तिक 23 धावसंख्येवरती खेळताना दिसतोय. 8 चेंडूंच्या मोबदल्यात काय आक्रमक पवित्रा घेताना दिसतोय. परंतु कुठंतरी विचार केला तर कल्पेश म्हात्रेला अर्थात इरादे स्पष्ट करावे लागतील. गोलंदाजी थोडी अर्थात आपण पाहिलं तर डोकेलिटीने करावे लागेल, कमबॅक करावे लागेल. शेवटचे 2 चेंडू असतील पहिल्या सत्रातील. पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश
समोर असणारे षटकार वीर चौकार वीर करण मडवी मॅन फ्रॉम चिर्ले, उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची ही ख्याती आहे. ओ व्हॉट अ नाईस डिलिव्हरी दिस वन. आपण पाहिला तर नक्कीच एक जबरदस्त चेंडू म्हणावा लागेल. तत्पूर्वी 2 धावा तर सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. आणि काय रनिंग बिटवीन मित्रांनो, पहा खास करून ही रनिंग बिटवीन आवडली असेल तर जोरदार एकदा टाळ्या त्या 40+ रमाकांत गरत यांच्यासाठी वाजू द्यात. कारण मित्रांनो या वयामध्ये सुद्धा मला वाटतं आतापर्यंत पाहिलं तर 43 तरी वर्ष असतील, परंतु काय गुड रनिंग बिटवीन पाहायला मिळतोय. मी म्हणेन की या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर करण मडवी या ठिकाणी पोहोचतोय ना पोहोचतोय, परंतु रमाकांत मात्र या ठिकाणी पोहोचला जातोय. या ठिकाणी संघाची धावसंख्या आहे 51, लॉस ऑफ द 3 विकेट. गावदेवी गावठाण अर्धशतक फलकावरती अर्थात लागताना दिसतोय. शेवटचा चेंडू जोरदार बिग हिट होतोय आणि यावेळेस चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय अर्थात हा येतोय UPL अर्थात बिग हिट षटकार. अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हे लागना पार लागना पार. अरे लागना पार लागना पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. थँक्यू डीजे मास्टर. मित्रांनो नक्कीच गनिमी कावा काय होता म्हणूनच यावेळेस पाहिला तर हाच तो गनिमी कावा. आणि म्हणून तर बरोबर पाहिलं माझ्या राजांनी आज महाराष्ट्र अर्थात संपूर्ण स्वराज्य का घडलं, तर याच तो गनिमा कावा. आणि त्याच्याला संपूर्ण साथ लागली होती त्या संपूर्ण माझ्या मावल्यांची. मग त्याच्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी नेताजी पालकर असेल, खास करून आपण पाहिलं तर नक्कीच सरनौबत असतील, अनेक असे माऊले आहेत ज्यांच्या माधून स्वराज्य घडला. आज UPL साठी अनेक नेतृत्व करत असताना गुरु ही प्रीत गुरु ही रीत यांचे सर माऊले असतील. परंतु आपण पाहिला तर या ठिकाणी गावदेवी गावठाण ज्या माध्यमातून तब्बल यावेळेस पाहिलं तर 5 षटकांच्या उर्वरित षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. स्कोअरबोर्डवरती 57 धावा काढलेल्या आहेत आणि 58 धावांचं टार्गेट यावेळेस मी म्हणेन की नूर 11 पानदिवे या संघाला सेट करावे लागेल. आणि खास करून आपण पाहिलं तर या संपूर्ण UPL मध्ये काय दिस इज आपण पाहिलं तर फर्स्ट इम्प्रेशन इट इज अ लास्ट इम्प्रेशन. अतिशय जबरदस्त अर्थात या संपूर्ण 5 षटकांचा विचार केला तर पहिलं षटक आपण पाहिलं तर या ठिकाणी शुभम इंगले यांनी टाकलं होतं. त्याच्यामध्ये 11 धावा, 1 फलंदाज अर्थात सफलता मिळाली होती. दुसरं षटक जितेश घरत ज्यांच्या माध्यमातून टाकलं, 8 धावा 1 सफलता. तिसरं षटक शुभम इंगले यांनी टाकलं, त्याच्यामध्ये दिल्या 7 धावा आणि सफलता मिळाली नाही. चौथं षटक यावेळेस पाहिलं तर संदीप अर्थात गावण यांनी टाकलं, त्याच्यानंतर आल्या होत्या 4 धावा आणि 1 सफलता. अर्थात सिल्वर षटकाची सांगता झाली होती. आणि 5वं षटक मी म्हणेन कुठंतरी अर्थात ज्या पद्धतीनं माझ्या राजांनी त्यावेळेस आपण पाहिलं तर मी म्हणेन सुरत बदसुरत करून ठेवली होती, सुरतीला लुटलं होतं. तसंच कल्पेश म्हात्रे या गोलंदाजाच्या वरती अर्थात एक पाहिलं तर जबरदस्त आक्रमक झाले फलंदाज आणि तब्बल 25 धावांची लई लूट केली या 2 फलंदाजांनी. खास करून मी म्हणेन सिव्वाचा नाही सव्वा शेराचा वाटा उचलला. करण मडवी मॅन फ्रॉम चिर्ले तब्बल 9 चेंडूमध्ये पाहिलं तर 25 धावांची बहारदार केली आणि त्याच्या समवेत खास करून रमाकांत म्हात्रे काय मित्रांनो जबरदस्त धावा घेतल्या आहेत. 10 चेंडूमध्ये 31 धावांची बहारदार केली करण मडवी यानं. तर मित्रांनो या ठिकाणी पहिल्या सत्राचा विचार केला, पहिल्या सत्रामध्ये तब्बल धावा झालेल्या आहेत. या ठिकाणी 57 धावसंख्या उभारलेत, 58 धावांचं टार्गेट या ठिकाणी चेस करावे लागेल मी म्हणेन नूर 11 पानदेवे संघाला. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी माझी वेळ संपतोय. पुन्हा एकदा सुमधुर गोड आवाज असेल अर्थात कामोठे निवासी मिमिक्री आर्टिस्ट मॅन फ्रॉम सुशांत पाटील कामोठे. वेलकम सुशांत पाटील सर. साडी चोली आणि मी हरवली
थैंक यू सो मच श्याम ठाकुर जी। देखते देखते यहाँ पर आज के दिन में उरण प्रीमियर लीग 2022 का ये शानदार आयोजन करते हुए और पहले टीम को अपने खेलते हुए देखा। यहाँ पर काफी बढ़िया मुकाबला, पहले सत्र का खेल समाप्त हुआ। जैसे जैसे विकेट गए, बाकी के आने वाले खिलाड़ियों ने पूरी तरह हौसला संभाला और अपने टीम को 57 बनाकर 58 के ऊपर लेकर गए। काफी बढ़िया यहां पर मुकाबला देखने को मिला। हमने देखा गावदेवी गावठान बनाम नूर 11 पांदिवे, काफी बढ़िया मुकाबला। दो बल्लेबाज दूसरे सत्र की यहां पर शुरुआत होते हुए गेंद को परख रहे हैं। अंपायर हमारे प्रशांत माली सर और राजेंद्र सर यहाँ पर आज के दिन में कड़ी धूप में यहाँ पर निर्णय बताते हुए, और दूसरी तरफ देखा 11 खिलाड़ी फील्डिंग लगाते हुए नजर आते हैं। 58 का टारगेट सामने है, 5 और 30 गेंदे। तो किस तरह यहाँ पर 58 रन का टारगेट पार करते हैं और किस तरह उन्हें रोकते हैं, यही देखने के लिए अब यहाँ पर दोनों भी टीम के चहीते सब जो हमारे क्रिकेट के दर्दी है बाउंड्री लाइन के बाहर देखते हुए स्पीड अप करना है। आपको विनती है, आप जल्द से जल्द यहाँ पर फील्डिंग लगाइए और मुकाबला चालू कीजिए। दोनों टीम के बीच यहाँ पर मुकाबला होता हुआ गावदेवी गावठान और नूर 11 पांदिवे। गावदेवी गावठान का नाम हम जरूर कहेंगे, भारत के कहीं भी कोने में जब टूर्नामेंट होती है तो जरूर अतुल जी मडवी इनके माध्यम से वहां पर पैकिंग की जाती है और अच्छा प्रदर्शन रहता है। तो मैं जरूर यहाँ पर पैकर अतुल जी मडवी इनसे विनती करता हूँ कि आप अतिथि कक्ष में आ जाइए, आपका तहे दिल से स्वागत करती है। चलिए लेकर चलते हैं ये दूसरा सत्र। गणपति बप्पा मोरिया, छत्रपति शिवाजी महाराज की जय। गेंदबाजी करने के लिए तैयार है करण मडवी, एक खूंखार ऑलराउंडर अब यहाँ पर खेलते हुए नजर आते हैं। गावदेवी गावठान टीम के दौर से ये पहला P1 का ओवर लेकर, और दूसरी तरफ हमने देखा स्ट्राइकर पर खड़े हैं पहले बल्लेबाज निहाल और नॉन स्ट्राइकर पर प्रणय। ये देखिए पहली गेंद वाइड फेंकते हुए, गेंद की गति बहुत ही शानदार थी लेकिन दिशा से भटकते हुए, लगता है कुछ अलग इरादा करके मैदान में आए हैं, इसी वजह से शायद ये वाइड गेंद जाती हुई, लेकिन एक रन जरूर मिलेगी। 58 का टारगेट होते हुए करण को आगे कर दिया है कप्तान ने। ये देखिए कूद कर निकालने की कोशिश की थी पॉइंट की दिशा में, वहां पर कोई खिलाड़ी नहीं था, बैकअप नहीं था, वरना ये खिलाड़ी जरूर डायरेक्ट हिट कर पाता। देखिए एक रन तो चुराई है, ये 30 यार्ड सर्कल के अंदर ही गेंद रही, लेकिन एक रन चुराने में सफल हुए हैं दो बल्लेबाज निहाल और प्रणय। अब दोनों के ऊपर पूरी जिम्मेदारी निभाते हुए 58 का टारगेट जब मैदान में होता है तो जरूर यहाँ पर किस तरह बल्लेबाजी करनी होती है ये दो बल्लेबाजों को पता है, और दूसरी तरफ कैसी गेंदबाजी करनी है ये गेंदबाज को पता होता है। ये दोनों का खेल है, ये अंपायर का खेल, ये हमारे साथ बैठे स्कोरर का खेल है। ये तुम्हारा हमारा ये जश्न मनाते हुए इस उरण प्रीमियर लीग 2022 के शानदार पर्व में अब आए हैं बल्लेबाज फिर से। स्ट्राइक रूट आउट होने के बाद प्रणय फिर से ये दूसरी गेंद, ये देखिए फुल टॉस गेंद, खिलाड़ी नहीं है, गेंद को ढकेला है लॉन्ग ऑन साइड में, 6 रन। थैंक यू। देखिए जैसे ही हमने आवाज दिया था ये चालू हो जाए मैच, तो हमारे 12वें खिलाड़ी यहाँ पर आते हैं। तो जरूर यहाँ पर बैठे हैं गावदेवी गावठान टीम के नीलेश पाटिल सर और दूसरी तरफ नूर 11 पांदिवे मेघराज पाटिल सर। तो इनका भी स्वागत करना चाहिए क्योंकि जब इकट्ठा हम रहते हैं तो टीम का यहाँ पर काम हौसला बुलंद होता है। तो किस हौसले से करेंगे गेंदबाजी छक्का आने के बाद। ये देखिए फुल टॉस, फिर यहाँ पर मौका हो सकता है, वहां पर खिलाड़ी दौड़ता हुआ, लेकिन दोनों के बीच यहाँ पर गेंद टकरा गई जमीन को। इसका नतीजा देखिए, जहां पर एक थी वहां पर 3 कन्वर्ट करते हुए, क्या शानदार रनिंग बिटवीन द विकेट यहां पर दिलाते हुए, बढ़िया साझेदारी, बढ़िया कॉलिंग, यहां पर जूझते हुए ये खिलाड़ी एक दूसरे के सामने। सिक्सर आने के बाद बदलाव किया करण मडवी ने, लेकिन
उसको यहाँ पर साथ नहीं मिल रही है फील्डर की। फील्डर को यहाँ पर सोचना होगा, कोशिश तो कर रहे थे लेकिन अंतिम दौर पर यहाँ पर गेंद मिली नहीं। 3 रन आए तो जरूर यहाँ पर बख्शिश आती हुई, मुझे लगता है आज के दिन की ये पहली बख्शिश है प्रणय के लिए। अगर सिक्सर लगाते, मारा है इसलिए उनको यहाँ पर बख्शिश दिया गया है, रकम है। देखिए ये मौका था लेकिन फिर से यहाँ पर बॉडी बैलेंस नहीं कर पाए। 1 रन तो जरूर आई, 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 12 के घर में। नितेश जी पाटिल इनकी ओर से यहाँ पर 500 रुपए का इनाम आया है इस छक्के के लिए, प्रणय के लिए। करण मड़वी कुछ बदलाव लाते हुए अंपायर के बाई ओर से गेंदबाजी करेंगे ओवर द विकेट से। करण मड़वी काफी बढ़िया बल्लेबाजी भी करते हैं, गेंदबाजी भी करते हैं, लेकिन ओरल प्रीमियर लीग अपने सब दोस्तों के साथ यहाँ पर एक दूसरे के साथ अलग अलग टीम में खेलते हैं, तो किस तरह प्रदर्शन करते हैं ये देखना होगा। वहां पर खिलाड़ी है, ये नहीं छोड़ेंगे। ये स्विप तो किया था लेकिन अब जाना है फील्डर ने कि ये विकेट आना जरूरी है। पहला विकेट आता हुआ डीजे वर्षाला आई गाव देवी नाची, माझे नवसाला आई गाव देवी नाची, माझे थैंक यू। तो जरूर गावदेवी माता यानी कि हमारे जगदम्बा भवानी माता का रूप जरूर मैं कहना चाहूंगा कि द्रोणागिरी माऊली, रत्नेश्वरी आई आणि घुरबा देवी या माझ्या 3 आईंना नक्कीच या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून प्रणाम, साष्टांग सविनय प्रणाम केला जातोय। तो रन संख्या आई है कुल मिलाकर 12 के घर में। 1 विकेट यहाँ पर। अब करण मड़वी यहाँ पर गहरी गेंदबाजी करते हुए, देखिए इस बल्लेबाज की कमजोरी जानी और उस हिसाब वाली ये गेंद फेंकी और वहां पर खिलाड़ी था साई पाटिल, उन्होंने कैच लपक लिया। ये देखिए लोअर फुल टॉस खुद के फॉलो थ्रो में थी लेकिन हिट करने की कोशिश, क्या ट्राई की है, बढ़िया प्रदर्शन नीलेश का। नीलेश ठाकुर जैसे ही गए हैं तीसरे नंबर के ऊपर, किस तरह देखिए अपने आप को पॉपिंग क्रीज के अंदर संभालते हुए, फील्डर यहां पर खुद को संभालते हुए। और देखा जाए तो ओवर की समाप्ति कुल मिलाकर देखा जाए तो रन संख्या स्कोर गार्ड के ऊपर आती हुई इस दूसरे सत्र में 13 रन संख्या। देखा अपने स्क्रीन के ऊपर जैसे कि इंटरनेशनल स्टेडियम में जिस तरह खिलाड़ी खेलते हैं ठीक उसी तरह यहां पर हमारे साई प्रीत लाइव के माध्यम के 7 ऑपरेटर दिखाते हुए काफी बढ़िया योगदान दोनों टीम का यहां पर। अब दूसरी गेंदबाजी करने के लिए पहले ओवर में 13 रन संख्या आई है। P1 का ओवर होता है, पावर प्ले का ओवर होता है तो ज्यादा रन संख्या आना संभव होता है, लेकिन उसके बावजूद भी 1 छक्का जरूर मारा था लेकिन उसके बाद करण ने रोक रखा इन बल्लेबाजों को। 13 रन संख्या आई। नए गेंदबाजी करने के लिए आएंगे संदेश को अब संदेश देना होगा बल्लेबाजों को कि किस तरह जीत की तरार करने वाले इन बल्लेबाजों को मैं रोकूंगा, और दूसरी तरफ बल्लेबाजी करने के लिए गए बल्लेबाज को बतलाना होगा किस तरह यहां पर पूरी सिद्धता हम सिद्ध करेंगे इस मैदान में पहली मैच के इस मुकाबले के दरमियान। संदेश सर्कल से कुछ ही टच यहां पर गेंदबाजी करेंगे और द विकेट से। ये देखिए खोदकर गहरी गेंद डाली थी, कारपेट को घसीटती हुई गेंद लॉन्ग ऑन की दिशा में वहां पर खिलाड़ी, लेकिन देखिए जैसे जैसे आप सुस्त क्रिकेट का प्रदर्शन करोगे बल्लेबाज आजकल उतने शातिर होते जा रही है। जहां पर 1 थी वहां पर 2 रन संख्या आई, तो 2 के साथ यहां पर जरूर 15। अगली गेंद संदेश की
गहरी गेंद डालने के बाद फिर से ये देखिए क्या बढ़िया गेंदबाजी। ऐसी गेंद अगर डालेंगे तो जरूर मुश्किलें पैदा होगी बल्लेबाजों को, और जब ऐसे गेंदबाज ज्यादा तौर पर अलग अलग वेरिएशन गेंदबाज जब मैदान में दिखलाते हैं तो उनका क्रिकेट का करियर जो होता है ये ज्यादा तौर पर काम करता है, और उसी की तरफ यहाँ पर दिखाते हुए संदेश। ये देखिए फिर से उसी दिशा में वहां पर पॉइंट पे गेंद गई, लेकिन एक ही रन मिलेगी। वहां पर खिलाड़ी 3-3 एक दूसरे को कॉलिंग करते हुए, एक खिलाड़ी जब आगे जाता है गेंद लेने के लिए तो उसके पीछे दूसरा खिलाड़ी जाता है। गावदेवी गावठान टीम का इस एक के साथ रन संख्या जाकर पहुंची 16 के घर में। अब देखिए 3 गेंदें फेंकी है, 3 रन संख्या खर्च की है, पहले के ऊपर 2 फिर डॉट फिर 1, ऐसी गेंदबाजी P1 की ये, और यहां पर 3 गेंदों में अच्छी सफलता करते हुए अगली गेंद फिर से ओवर द विकेट से बल्लेबाज योगेश। ये देखिए पुल करने की कोशिश यहां पर खुद के फॉलो थ्रो में, लेकिन वहां पर नहीं पहुंच पाए। 1 रन तो मिलेगी, 1 रन के साथ स्कोर गार्ड 17 के घर में जाता हुआ। देखा आपने किस तरह गेंदबाजी कर रहे हैं। पहली गेंद डालने के बाद ही पता चला कि ये गेंदबाज किस तरह गेंदबाजी करेंगे, लेकिन अब यहां पर रुकते हुए नजर आते हैं बल्लेबाज, कोई बड़ा स्ट्रोक खेलते हुए नजर नहीं आते हैं। प्रणय के बाद देखिए क्या गेंदबाजी की है। तर थांबवतोय मी सुषमा पाटील सरांना। आपण पाहतो व्यासपीठावरती आताच उपस्थिती लागली आहे सन्माननीय शिवसेना युवा नेते, सन्माननीय अवजड वाहतूक संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय कुणालजी पाटील यांचं आगमन झालंय। त्याच्या समवेत गावचे माजी प्रभारी सरपंच ग्रामपंचायत पागोडेचे सन्माननीय सुमितजी पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय। त्यानंतर आपण पाहतोय पत्रकार साहेब विठ्ठल ममताबादे म्हणून ज्या संपादक आणि पत्रकार म्हणून ज्यांची ख्याती आहे, त्यांची ओळख आहे, त्यांची उपस्थिती लाभली आहे। त्यांच्या समेत त्यांचे मित्रवर्ग तसेच शिवसाई ग्रुप पागोटे यांचे सदस्य सन्माननीय आदित्य पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय। प्रथमतः मी शब्द सुमनाने तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय। मंचावरती आपली उपस्थिती लाभली आहे याबद्दल उरण प्रीमियर लीग UPL 2022 तर्फे आपलं खूप खूप आभार बोलतोय। पुन्हा एकदा तो आवाज सुशांत पाटील सरांचा। थैंक यू। देखिए किस तरह गेंदबाजी की, 5 गेंदें फेंकी है, सिर्फ 4 रन संख्या खर्च की है। देखिए क्या दहशत मचाते हुए माहौल अपने ऊपर लेते हुए ये गेंदबाज 1 विकेट को भी हासिल कर लिया है। नए लायरा टीमचे ओनर सन्माननीय देवेंद्र पाटील यांनी व्यासपीठावरती यायचं आहे। क्या बढ़िया गेंदबाजी, तालियां यहां पर जरूर हो रही है इस गेंदबाज के ऊपर, क्योंकि पहले ओवर में 13 रन संख्या आने के बावजूद किस तरह गेंदबाजी करनी चाहिए ये जानते हैं संदेश। और मैंने कहा था जैसे गेंदबाजी करने के लिए आए क्या संदेश देंगे, तो बेहतरीन 1 विकेट लेकर 4 रन संख्या दी है। तो आने वाली 18 गेंदे हैं और उसमें यहां पर शायद हो सकते हैं फिर से आए, तो संदेश दिया है। 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या जाकर पहुंची कुल मिलाकर 17 के घर में। डीजे तर वेळ होतोय मंचावरती स्वागत सत्काराची। तर मी विनंती करतोय श्याम ठाकूर सरांना की आपल्या शुभ हस्ते उरण तालुका अवजड वाहतूक संघटनेचे उप अध्यक्ष तसेच शिवसेनेचे युवा कार्यकर्ते सन्माननीय कुणालजी पाटील इथं उपस्थित मी विनंती करतोय श्याम ठाकूर सरांना यांच्या शुभ हस्ते यथोचित मान सन्मानित केलं जातंय। त्यांच्या अंगावरती वस्त्र अलंकार परिधान केले जाईल, पुष्पगुच्छ व या स्पर्धेची उरण तालुक्याची मानाची स्पर्धा UPL चं सन्मान चिन्ह देऊन त्यांना यथोचित सन्मानित करण्यात येईल। तदनंतर आपण बोलतोय पागोटे ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच सन्माननीय सुमितजी पाटील इथे उपस्थित विनंती करतोय पप्पू सर यांच्या शुभ हस्ते त्यांना सुद्धा सन्मानित केलं जाईल। ये देखिए 18 गेंदे और जीतने के लिए 41 रनों की जरूरत। अब गेंदबाजी करने के लिए आए भूषण धामापुरकर गावठान गांव से बिलोंग करते हैं, और दूसरी तरफ बल्लेबाजी करने के लिए अब यहां पर कॉन्फिडेंस भरी बल्लेबाजी करनी होगी।
योगेश पाटील. पत्रकार सभेत उपस्थित विठ्ठलजी ममता बावदे, मी विनंती करतोय श्याम ठाकूर सरांना की यांच्या शुभ हस्ते त्याला सुद्धा सन्मानित केलं जातोय. तसेच त्यांच्या समवेत आदित्यजी पाटील इथं उपस्थित आहेत. मी विनंती करतोय पुन्हा एकदा पप्पू सूर्यराव सरांना की यांच्या शुभ हस्ते आदित्य पाटील यांना सुद्धा सन्मानित केलं जाईल. ओव्हर टू सुशांत पाटील सर. भूषण, ये देखिए ऊपर से उठाने की कोशिश की थी लेकिन यहाँ पर इनरेज आई और ये विकेट आता हुआ, विकेट के ऊपर विकेट आ रहे, कोई भी रुकने का नाम नहीं ले रहे. लेकिन रन संख्या देखी जाए तो 18 गेंदों में 41 की जरूरत थी, उनमें से 2 गेंदें गिर गई है. अब यहाँ पर देखा जाए तो 16 गेंदें और जीतने के लिए 41 रनों का अभी भी टारगेट यहाँ पर जूझता हुआ. डीजे. तर यावेळी आपण पाहतोय सरदार भाई इथे उपलब्ध आहेत. मी विनंती करतोय श्याम ठाकूर सरांना की त्यांना सुद्धा UPL 2022 च्या माध्यमातून यथोचित सन्मानित केलं जातोय. सरदार भाई यांना सन्मानित केलं जातोय या स्पर्धेदरम्यान, या कार्यक्रमादरम्यान आपण पाहतोय ही सगळ्यात मोठी उरण तालुक्याची शृंखला, हा सगळ्यात मोठा सोहळा, हा सगळ्यात मोठा कुंभमेळा आणि या कुंभमेळ्या प्रसंगी आपण सर्व मान्यवरांचे मी पुन्हा एकदा प्रिया पटेल आपलं स्वागत करतोय, आभार मानतोय. आणि क्षेत्राज सर इथे उपस्थित, मी विनंती करतोय पुन्हा एकदा श्याम ठाकूर सरांना क्षेत्रजांना सुद्धा सन्मानित केलं जातोय कार्यक्रमाप्रसंगी. आणि या संपूर्ण सोहळ्यामध्ये मी पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं, तमाम क्रिकेट खेळाडूंचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि बोलतोय पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपला आवाज ऐकणार असणार कामोठे नवी मुंबईमधील तो सगळ्यांना हास्य कलोल करणारा आवाज सुशांत पाटील सरांचा. थैंक यू. देखिए किस तरह यहाँ पर बल्लेबाज के ऊपर बल्लेबाज आउट किए जा रहे हैं, तो क्या इरादा कर कर आए हैं गावदेवी गावठान टीम के ये गेंदबाज, लेकिन इरादा यहाँ पर बदलना होगा नूर 11 पांदिवे टीम को, क्योंकि अभी भी यहाँ पर कुछ हम कह नहीं सकते. ये दोनों के बीच झूंझ, लेकिन कौन सफल रहेगा देखेंगे जरूर. और द विकेट से गेंदबाजी करने के लिए यहाँ पर फिर से भूषण आएंगे. ये देखिए गहरी गेंद खुद के पॉलोत्रों में, ऐसी गेंदबाजी करने के लिए यहाँ पर ऐसा लग रहा है कि कड़ी यहाँ पर प्रयास करते हुए नजर आते हैं. हर दम हर एक गेंद 100% अपनी तरफ से उतारने का यहाँ पर निर्णय ठान चुके हैं ये गेंदबाज. और ये फिर से आएगी डॉट गेंद, यानी कि 3 गेंदें फेंकी है जिनमें से 1 विकेट और 2 गेंदें डॉट. शानदार गेंदबाजी. बल्लेबाज को यहाँ पर उभरना होगा. देखिए ऊपर से उठाया गेंद को, वहां पर खिलाड़ी और 1 विकेट आता हुआ. अब तालिया यहाँ पर करण मडवी ने लपक लिया है. डीजे. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर, बघ किती सुंदर, आई तुझा डोंगर, बघ किती सुंदर, आई तुझा डोंगर, बघ किती सुंदर, आई तुझा डोंगर, बघ किती सुंदर. थैंक यू. 4 गेंदें हो चुकी है. कोई रन संख्या अब यहां पर खर्च नहीं की है भूषण इस गेंदबाज ने. तो जिस तरह कप्तान ने गेंदबाज भूषण के हाथ में गेंद सौंपी, तो जरूर पूरे विश्वास के साथ यहां पर उनको बताया कि किस तरह 58 का टारगेट है और हमें रोकना है. लेकिन यहाँ पर बल्लेबाज का भी यहाँ पर जिक्र करना होगा, क्योंकि बल्लेबाज में वो काबिलियत होने के बावजूद भी यहाँ पर रुकने का नाम नहीं ले रहे, सेट होने का नाम नहीं ले रहे, कोई भी पार्टनरशिप यहाँ पर अच्छी करते हुए नजर नहीं आए. ये देखिए ऊपर से उठाया, ये करारा जवाब देने के लिए तैयार है. ये बेहतरीन स्ट्रोक, 6 रन. थैंक यू. देखिए इस 6 के बाद यहां पर रन संख्या जाकर पहुंची 23 के घर में. अभी भी इस ओवर की अंतिम गेंद भूषण 5वें गेंद के ऊपर 6 रन संख्या खर्च करते हुए आदेश का बोलबाला. ये देखिए ऊपर से कवर की ऊपर से उठाया, वहां पर खिलाड़ी है और जिसने सिक्सर मारा उसको भी पैवेलियन में भेज दिया है. यह विकेट आता हुआ इस ओवर की समाप्ति. 18 गेंदों का खेल खत्म होता हुआ 23 रन संख्या स्कोरकार्ड के ऊपर स्थित होती हुई. अब जरूर यहां पर हम बतलाएंगे 12 गेंदें और जीतने के लिए
35 की जरूरत। सुनते एक बेहतरीन गीत। मॅचीला जायला उशीर झायला, मॅचीला जायला उशीर झायला, क्रिकेट खेळायला चला र क्रिकेट खेळायला, अरे क्रिकेट खेळायला चला जाऊ क्रिकेट खेळायला। तो जरूर यहाँ पर ड्रिंक टाइम होता हुआ यहाँ पर जरूर देखा जाए तो जैसे जैसे होली नजदीक आती है और होली होती है तो गर्माहट ज्यादा होती है, क्योंकि हमारे 3 ऋतु यहाँ पर जरूर कभी कभी कड़ी धूप होती है, कभी कभी बारिश भी, लेकिन कभी कभी यहाँ पर शांत और अच्छी क्लाइमेट आती हुई। लेकिन अब देखा जाए तो जैसे ही हमने देखा 2-3 दिन से यहाँ पर दोपहर के टाइम में कड़ी धूप लगते हुए, लेकिन फिर भी किस स्टैमिना के साथ यहाँ पर खिलाड़ी हर एक गांव के मैदान में जब टूर्नामेंट होती है तब खेलते हुए नजर आते हैं। तो जरूर पानी पीना जरूरी है और बैठकर पानी पीना है, मैं जरूर कहना चाहूंगा आयोजकर्ताओं की ओर से। 1 मिनिट थांबवतोय। बाउंड्रीचा आपण जो ऑरेंज कलरचा पट्टा पाहतोय त्यावर कुणाची तरी लक्ष्मी पावलं उमटताना दिसत आहेत, तर अशी लक्ष्मी पावलं कोणी ठेवू नये त्या पडद्यावरती। ओव्हर टू सुशांत पाटील सर। तो जरूर यहाँ पर सभी को एक दूसरे को सपोर्ट करना है। देखिए पहली गेंद, ये देखिए खोद कर निकाली है, ये संदेश की गेंद है। मैंने कहा था आने वाली 3 ओवर में जरूर ये गेंदबाज आएंगे, क्योंकि इस गेंदबाज ने 4 रन संख्या खर्च की थी दूसरी ओवर में। एक आई, एक के बाद यहाँ पर स्कोर गार्ड 1 से आगे बढ़ता हुआ 24 के घर में। अब बल्लेबाजों को यहाँ पे करारा जवाब देना होगा, क्योंकि आदेश ने एक सिक्सर लगाया, उसको पैवेलियन में भेज दिया गेंदबाज भूषण ने। अब यहाँ पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं जीतेश और तेजस। योगेश, ये देखिए लोअर फुल टॉस डिलीवरी, स्वीपर की तरफ गेंद गई, वहां पर खिलाड़ी है दूसरी टप्पा में गेंद उठाते हुए। जैसे गेंद हाथ में आती है ज्यादा देर हाथ में गेंद नहीं रखी जाती, क्योंकि क्रिकेट का ये सर बदलता हुआ जरूर हम नजराव देखेंगे, क्योंकि जैसे गेंद हाथ में 1 या 2 सेकंड रहती है तो उस 1 या 2 सेकंड का फायदा बल्लेबाज, जहां पर 1 होती है वहां पर 2 लिए जाते हैं। तो ये बदलाव नजर आता हुआ गेंदबाज फिर से ओवर द विकेट से। ये देखिए ऊपर से उठाने की कोशिश की थी, लेकिन कीपर के फॉलो थ्रो में गेंद जाती हुई अंपायर ने उंगली ऊपर की है और एक विकेट आता हुआ। थैंक यू। तो जरूर यहां पर गेंद की बात करेंगे। 3 गेंदे, तो नई गेंद यहां पर मैदान में देनी है। तो जरूर यहां पर देखा जाए तो जीत की तरार अभी भी यहां पर रुकती हुई 3 गेंदें खत्म हुई, यानी बची 9 गेंदें और 33 की अभी भी जरूरत। तो ये 3 गेंदें काफी महत्वपूर्ण होगी तो नूर 11 पांदिवे टीम के लिए। क्या बल्लेबाज इन 3 गेंदों के ऊपर गहरा प्रहार करेंगे या गेंदबाज इसको रोकने में सफल रहेंगे? यही सवाल अब दोनों भी टीम के बीच। एक तरफ देखा जाए तो कॉन्फिडेंस तगड़ा होता हुआ नजर आता है गावदेवी गावठान टीम का, तो विकेट जाने के बाद यहां पर कोई प्रेशर लेंगे क्या नूर 11 पांदिवी टीम के ये बल्लेबाज? ये भी देखना उतना रोमांचक और दिलचस्प बना जाएगा। लेकिन इन 3 गेंदों के ऊपर 1 या 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो आने वाले ओवर में मुकाबला उतना शानदार हो जाएगा। लेकिन क्या ये गेंदबाज संदेश को पसंद है, ये भी उतना सवाल बन बैठा है। देखिए स्ट्राइक पर रूटेड संदेश की अगली गेंद खेलने के लिए। ये देखिए गेंद को पॉइंट की दिशा में ढकेलने की कोशिश की थी, लेकिन वहां पर खिलाड़ी है
1 रन मिलेगी, एक से ज्यादा कुछ नहीं। गेंद की रफ्तार की बात करेंगे, लेंथ और लाइन के साथ यहां पर गेंदबाजी करते हुए नजर आते हैं संदेश। और दूसरी ओर ये गेंदबाज ने फेंकी थी, शानदार गेंदबाजी की थी, तो उस नतीजे पर यहां पर फिर से बदलाव लाते हुए अपने टीम की तरफ 58 का टारगेट देखा जाए तो वैसे बड़ा नहीं, लेकिन देखा जाए तो गेंदबाज की बात करेंगे तो बड़ा करते हुए नजर आते हैं। ये देखिए फिर से खुद के फॉलो थ्रो में कोशिश की थी, ये दूसरी कोशिश थी, पहले ओवर में भी कोशिश थी, लेकिन देखा जाए तो रनिंग ज्यादा थी। 1 रन आएगी और 7 गेंदे 31 की अभी भी दूरी, अभी भी इस गेंद को गोल्डन बना सकते बल्लेबाज सनी। इस गेंद के ऊपर कितनी रन संख्या आएगी? 6, 5, 4, 3, 2, 1 या 0, कुछ भी हो सकता है। क्रिकेट का अनिश्चित स्वरूप हम अब नहीं कह सकते, लेकिन दूसरी बार देखा जाए तो ये गेंदबाज अब भारी पड़ते हुए नजर आते हैं। तो क्या इसका भारीपन अपने ऊपर लेंगे सनी? ये देखिए लोअर फुट और डिलीवरी स्ट्रेट ड्राइव की है, वहां पर खिलाड़ी लॉन्ग वन से आता हुआ, लेकिन जब तक गेंद के ऊपर आएगी ये 4 रन आती हुई। पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है। थैंक यू। देखिए ओवर की समाप्ति होती हुई, जहां पर मैंने कहा था 7:31 का टारगेट था, अब यहां पर टारगेट इस 4 रन संख्या आने के बाद 4 रन संख्या कम हुई, यानी कि 27 रन संख्या आने वाली 6 गेंदों में बनानी है। तो क्या तैयार है सनी और जितेश? ये भी जरूर हम बतलाएंगे। आने वाली हर एक गेंद जैसे जैसे गिरेगी, जैसे जैसे वक्त आगे जाएगा, वैसे वैसे पता चलेगा कि मैदान में क्या होगा। गेंदबाज यहाँ पर गेंदबाजी करने के लिए आए हैं, जिनके ऊपर पूरी आशाएं निर्भर है। नीलेश ठाकुर दुतुम गांव से बिलोंग करते हैं, अब गांवदेवी गावठान टीम के माध्यम से खेलना पसंद करते हैं। देखा जाए तो हमारे स्कोरर यहाँ पर बतलाते हुए, साई प्रीत लाइव के माध्यम से हम यहाँ पर घर बैठे इस मैच का आनंद लेते हैं। देखा जाए तो स्कोरर क्यों इंपॉर्टेंट है दोस्तों, मैं जरूर कहना चाहूंगा। जब पहला सत्र चालू था तो अंतिम 6 गेंदों में 27 रन संख्या गांवदेवी गावठान टीम ने बनाई थी। तो क्या जैसा का वैसा यहाँ पर जवाब देंगे नूर 11 पांदीवा टीम? अब मौका है, कुदरत हमेशा सबको मौका देती है, तो मौके का फायदा जो उठाता है वही दोस्तों आगे जाता है। तो अब मौका है बल्लेबाजों को, और गेंदबाज करेंगे गेंदबाजी नीलेश ठाकुर। पहली गेंद ये देखिए ऊपर से उठाया, वहां पर खिलाड़ी है, नहीं छोड़ेंगे। यह पहला इस ओवर में विकेट लाते हुए नीलेश जी। फाटलाचा शुभाचा राजा प्रजेला साजायचा, फाटलाचा शुभाचा राजा प्रजेला साजायचा, आर जबड्यात हात घालून दात वाघाचे मोजायचा। थैंक यू डीजे मास्टर। देखिए इस पहले गेंद को तो यहाँ पर खत्म कर चुके हैं, 5 गेंदे 27 का समीकरण। लेकिन अब बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर कौन आया है, जिसने पिछले ओवर में लास्ट गेंद के ऊपर चौवा लगाया था? सनी नामक बल्लेबाज अब मैदान में कॉन्फिडेंस लाते हुए मैदान में नजर आते हुए। अगर पहले 2 गेंदों के ऊपर प्रहार करते तो जरूर कुछ दिखेगा, लेकिन पहली 2 गेंदें किस तरह होगी? ये देखिए ये गेंद काफी बढ़िया, यहाँ पर अंपायर ने उंगली ऊपर की है और सनी डगआउट में वापस आते हुए। तर मंचावरती वेळ होते सुषमा पाटील सर, तुम्हाला 1 मिनिट थांबवतोय। आपण जो सुंदर आविष्कार, नृत्य आविष्कार जो पाहिलात, त्यांची कोरिओग्राफर सन्माननीय गौरव पाटील यांचं आगमन झालं व्यासपीठावरती, प्रथम मी स्वागत करतोय। ओव्हर टू सुषमा पाटील सर। तो अभी भी यहाँ पर 4 गेंदे 27 का समीकरण है। बल्लेबाज आए हैं, बायत के बल्लेबाज संदीप गावंड,
यहाँ पर फिर से गेंदबाजी करेंगे। तीसरी गेंद नीलेश कॉन्फिडेंस से गेंदबाजी करते हुए, ये देखिए गेंद को फाइन लेग की दिशा में ढकेला है, वहां पर 4 रन। ये बड़ा स्ट्रोक आता हुआ। राजा शुभा तुझे थोर आहे उपकार अगर शुरुआती के 3 गेंदों में 2 गेंदों में एक बड़ा स्ट्रोक आता तो जरूर कुछ बन पाता, लेकिन अब यहाँ पर अपने तगड़े कदम जीत की तरार में डालते हुए नजर आते हैं। 3 गेंदे जीतने के लिए 23 का समीकरण है। अब यहाँ पर एक एक्स्ट्रा गेंद की जरूर मांग करेंगे, लेकिन क्या कॉन्फिडेंस से गेंदबाजी करते हैं, कोई मौका नहीं देते हुए। ये देखिए काफी बढ़िया गेंद है, डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद को ढकेला, कारपेट को घसीटती हुई गेंद। अब यहाँ पर धीमी गति से जाता हुआ क्रिकेट सिर्फ हर एक गेंद को अब अंजाम देते हुए नजर आएंगे। 2 गेंदे 22 का समीकरण पूरी तरह, यानी कि 80% अब गावदेवी गावठान आगे जाती हुई, लेकिन 20% अभी भी बाकी है। क्रिकेट का अनिश्चित स्वरूप हम कुछ नहीं कह सकते। देखते हैं हम यहाँ पर साईप्रीत लाइव के माध्यम से नीलेश किस तरह गेंद को हाथ के ऊपर पटकते हैं। ये देखिए घुसकर खेलने की कोशिश की थी, ऐसे बल्लेबाज बहुत ही घातक हो सकते हैं, लेकिन अब यहाँ पर कोई भी मौका नहीं दिया क्योंकि संदेश और भूषण ने पूरा काम अपने गेंदबाजी में तमाम किया। 1 गेंद 21 का समीकरण पूरी तरह। अब यहाँ पर 99% गावदेवी गावठान के कदम आगे जाते हुए, लेकिन अभी भी यहाँ पर 1 गेंद शेष है। नीलेश ठाकुर ऐसा लगा गेंदबाजी करने के लिए आएंगे, सनी कुछ करेंगे, लेकिन सनी को यहाँ पर डगआउट में भेजने के बाद यहाँ पर माहौल बदलता हुआ। ये देखिए आगे की खेलने की कोशिश की थी, लोअर फुल टॉस डिलीवरी, वहां पर लॉन्ग ऑन की साइड में गेंद गई। करण वहां पर तैनात है। 1 रन यहाँ पर मैच जीतते हुए गावदेवी गावठान। दोनों भी टीम का हम शुक्रिया अदा करते हैं, अच्छा सपोर्ट किया आज के दिन में। अभी भी उनकी मैचेस हमें देखने को मिलेगी, तब तक के लिए यहाँ पर जरूर कहना